मराठी पुस्तकांना फारसा प्रतिसाद मिळत नाही अशी चर्चा आपल्याकडे कायम सुरू असते। पण अशातच एक आल्हाददायक बातमी म्हणजे एका मराठी लेखकाने लिहिलेल्या कादंबरीचा आज हिंदीत अनुवाद होऊन तो अनुवाद वर्ल्ड बुक फेअर मध्ये प्रकाशित करण्यात आला। आपल्यासोबत कादंबरीचे लेखक आहेत अभिराम भडकमकर, ज्यांनी नाटक, अभिनेता आणि अनेक फिल्म मधून आपल्या समोर आलेले आहेत। अभिरामजी, काय सांगाल, आज कसं वाटतंय आज तुमच्या कादंबरीचं वर्ल्ड बुक फेअर मध्ये हिंदीत प्रकाशन होत असताना? ही कादंबरी जेव्हा लिहिली गेली तेव्हा प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी मला असं म्हटलं होतं की ही हिंदीमध्ये येणं आवश्यक आहे, कारण या कादंबरीमध्ये हाताळलेला जो विषय आहे तो राष्ट्रीय प्रश्न आहे। मुस्लिम समुदाय आणि त्यांच्यामधल्या प्रबोधनाच्या परंपरा आणि या प्रबोधनाचं आजचं जे स्वरूप आहे त्याच्या संदर्भामध्ये ही कादंबरी आहे। ही कादंबरी मुस्लिम समाजाकडे आत्तापर्यंत ज्या दृष्टिकोनातनं पाहिलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अधिक स्पष्ट, अधिक रोखठोक आणि अधिक परखड पण तितक्याच तळमळीनं भाष्य करणारी कादंबरी आहे असं मला स्वतःलाही वाटतं आणि अनेकांनीही मराठीमध्ये ही कादंबरी आली तेव्हा त्याच्याबद्दल व्यक्त केलं होतं मत। ही कादंबरी हिंदीमध्ये करताना मी स्वतः अनुवाद केलेला आहे, त्याच्यामुळे तो मला एक वेगळा अनुभव होता। बागवानी भाषा या कादंबरीमध्ये मी वापरलेली आहे, जी पश्चिम महाराष्ट्रामधल्या मुस्लिम समाजामध्ये बोलली जाते। मी या भाषेबद्दल बोलताना असं म्हणतो की ती माझी दुसरी मातृभाषा आहे, कारण मला याचाही आनंद आहे की माझी मातृभाषा मी हिंदीच्या व्यासपीठावर नेण्यामध्ये मला जो संधी मिळाली त्याच्याबद्दलही मला आनंद वाटतो। आणि खरोखरच हा प्रश्न व्यापक पद्धतीने आता त्याच्याकडे पाहायला जाईल, व्यापक वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचेल असं मला वाटतं। सर, इन्शाअल्लाह ही कादंबरी ज्यावेळी तुम्ही मराठीत लिहिलीत, मराठीत वाचकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं या कादंबरीचं। आज इथे अनेक विविध बहुभाषिक वाचक तुम्हाला भेटले असतील, त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या या कादंबरीचं प्रकाशन होत असताना? मुळात प्रकाशनाच्या आधी हिंदीमध्ये ही कादंबरी मी पहिल्यांदाच अनुवादित केली असल्यामुळे अनेकांना वाचायला दिली, हिंदी भाषिकांना, आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया मला खूपच उत्साहवर्धक वाटल्या। कारण मला जे साधायचं होतं की एका चष्म्यातनं या प्रश्नाकडे पाहायचं नाही, तर बॅलन्स साधला गेला पाहिजे, तरी रोखठोक अशा पद्धतीने हे मांडलं गेलं पाहिजे, तर ते होतं आहे किंवा ते या कादंबरीतनं व्यक्त होतं आहे असं सांगणारे म्हणजे आसिफ अली ज्यांनी आज माझी मुलाखत घेतली, किंवा देवेंद्र जांकूर आमच्या NSDचे जे माजी प्राचार्य होते, त्यांनी, अशा अनेकांनी मला या प्रतिक्रिया दिल्या। त्यामुळे मला असं वाटतं की जे मला या कादंबरीतनं साधायचं होतं, जे मला म्हणायचं होतं ते लोकांपर्यंत पोचतंय आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे मला। एक शेवटचा प्रश्न असा की या कादंबरीमध्ये अनेक संवेदनशील विषय हाताळले गेले। यापूर्वी इन्शाअल्लाह मराठीत होती, आता ती स्वाभाविक हिंदीत आलेली आहे, आणि संवेदनशील म्हणजे थेट सांगायचं तर इस्लामशी संबंधित भावनिक विषयांना या कादंबरीत हात घालण्यात आलाय। हिंदीत प्रकाशित होत असताना तो एका लार्जर ऑडियन्सकडे जाईल, वेगळ्या प्रकारचा वाचक असेल, तर त्यावेळी तुम्हाला काही लेखक म्हणून काही वाटतंय दडपण किंवा कसं? कारण यापूर्वीचे अनुभव सलमान रश्दींपासून अनेकांचे वेगळे आहेत, तर त्या बाबतीत त्या अनुषंगाने काय सांगाल? मुळात कसं आहे की हे दडपण मला यासाठी वाटत नाही, कारण वाचकांना राग तेव्हा येतो जेव्हा त्यांना असं वाटतं की आपली टिंगल केली जाते, किंवा जेव्हा त्यांना असं वाटायला लागते की आपल्याला मुद्दामून डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। असं या कादंबरीमध्ये मी केलेलं नाही, पण स्पष्टपणे गोष्टी मांडलेल्या आहेत। जेव्हा वाचकाला लक्षात येतं की लेखकाची याच्या पाठीमागे तळमळ आहे, या तळमळीमुळे या सगळ्या गोष्टी तो मांडतोय, तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न उद्भवत नाहीत असं मला वाटतं, जे मराठीतही मला ज्याचा अनुभव आला। आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तरीही काही लोकांना, समजा जर विचारी लोक नसतील किंवा संवेदनशीलतेनं याच्याकडे पाहणारे लोक नसतील, तर काही खुसपटा याच्यामधनं लोकांना काढता येतील। पण त्याबद्दल मी अत्यंत ठाम आहे एका बाबतीमध्ये की मी माझा प्रत्येक शब्द अत्यंत जबाबदारीने लिहितो आणि लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची मी जबाबदारी घेतो। त्यामुळे मी दडपण वगैरे याच्या पलीकडे सुद्धा जाऊन मला असं वाटतं की हे मांडणं फार गरजेचं आहे आजच्या या काळामध्ये, आणि म्हणून, आणि काळाची गरज म्हणण्यापेक्षा ती माझी स्वतःची गरज होती की हे माझ्या मनामध्ये उथलपुथल चालू आहे, हा सगळा माझ्या मनामध्ये ही सगळी खळबळ चालू आहे, ती मांडली पाहिजे। त्या आतल्या गरजेतनं आणि आतल्या या पद्धतीच्या जाणीवेतनं ते आलेलं आहे, त्यामुळे मी हा विचार केला नाही की त्याचे परिणाम काय होतील। तर आपल्यासोबत होते इन्शाअल्लाह या कादंबरीचे लेखक अभिराम भडकमकर, ज्यांच्या कादंबरीचा हिंदी अनुवाद नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे। या कादंबरीचं मोठ्या प्रमाणावर सकारात्मकदृष्ट्या स्वागत केलं जाईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट पेत पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।